नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती की लाज? खासदार नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल. कंटेनर थिएटरला होणारा विरोध जुमानणार नाही, ॲडव्होकेट परिमल नाईक यांचा विरोधकांना इशारा. आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या बाप्पा मोरया गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर. 1 मार्च रोजी होणार बक्षीस वितरण. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प बसले होते. प्रस्ताव फेटाळत असताना उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती की लाज, असा सवाल नारायण राणेंनी केलाय. तर केवळ सत्तेसाठी ठाकरे सरकारनं हा प्रस्ताव फेटाळला असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंनी केलाय. पाहुयात काय म्हणाले नारायण राणे. काल विधानसभेमध्ये माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गौरवाचा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडलेला होता. तो अध्यक्षांनीच फेटाळला आणि गदारोळ सभागृहात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं देशाला, भारताला जे योगदान आहे ते योगदान आजच्या कोणत्याही नेत्याचं आहे का? जे सभागृहात बसले होते ते अध्यक्षांनी सांगितलं नियमात बसत नाही. अध्यक्षांना मी काय म्हणत नाही, पण सत्तारूढ लोकांना म्हणतो असे कितीतरी गोष्टी अशा नियमात नसतात त्या आपण सभागृहाच्या परवानगीने घेतो, चर्चा होते, भाषणं होतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. सभागृहापेक्षा, कायद्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. एवढा त्याग, 2 वेळा जन्मठेप झाली, 50 वर्षे सजा, 27 वर्षे सजा का त्यांनी कापली जेलमध्ये, विविध जेलमध्ये. एवढा त्याग असताना उद्धव ठाकरेंच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रस्ताव येऊ शकत नाही, यासारखं दुर्दैव कोणतं? हे ऐकायला उद्धव ठाकरेंना काय थंडी वाजत होती का लाज वाटत होती? माझा शब्द घ्या, मी सांगतो, थंडी वाजत होती की लाज वाटत होती? काळे चर्चेला घेतला, शुभेच्छा दिल्या असता सगळ्यांनी मिळून चांगलं झालं असतं, राष्ट्रपुरुष आहेत, पण ते केलं नाही. मी सत्तारूढ पक्षाचा निषेध करतो की ज्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कोणतंही योगदान कमी होत नाही. पण सत्तारूढचे लोक, दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना, फक्त सत्तेसाठी ना राष्ट्रपुरुष, ना जनता, ना कोणी असो, कोणासाठी सत्तेवर नाही आहेत, फक्त सत्तेसाठी आहेत आणि सत्ता पैशासाठी आहे. हे एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत. याच्या पलीकडे 5 मिनिटं सभागृहात बसणारे मुख्यमंत्री याच्या व्यतिरिक्त कशाला नाहीये, हा माझा आरोप झाला. दुसरा प्रश्न काल चर्चेला आला होता मच्छीमारांचा. मच्छीमारांच्या प्रश्नाला मंत्र्यांनी तर उत्तर का अजब दिलं, चीड येण्यासारखं दिलं. म्हणजे मच्छी दुष्काळात नाही. गेल्या आठवड्यात मी मालवणला गेलो होतो.
सगळ्या बोटी वर काढलेल्या आहेत, मासेमारी बंद आहे, मच्छीमार करणार लोकांची उपासमार चालली आहे. आणि हे मंत्री महोदय म्हणतात की दुष्काळ नाहीये, सरासरीने मासे पकडले जातात. यांना मासे खायचे माहिती आहेत. अस्लाम शेखला मासे कसे पकडतात, पर्सनेट कशाला म्हणतात, LED कशाला म्हणतात, पारंपरिक मच्छीमारी कशाला म्हणतात, याचं काही गंध नाही. असं हे सरकार आहे. मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. मी त्याचा निषेध करतो आणि हा प्रश्न आम्ही भाजपतर्फे लावून धरल्याशिवाय न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. तिसरा विषय, पर्यटन विकास निधी देणार, कुठून देणार, कुठल्या बजेटमधून देणार, काय नाही. आश्वासन देतात, हेडलाईन मिळतात, प्रेसवाले छापतात. मुख्यमंत्री आले, धावता दौरा केला, भरभरून दिला आणि गेले आणि काही झालं नाही. एकही योजना होणार नाही, काही केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोरा करतो म्हणाले निवडणुकीपूर्वी. मुख्यमंत्री 3 महिने झाले, कोरा जाऊ दे, कर्जमाफी 2 लाखापर्यंत दिली. आता संख्या काढतायत. आता 15,000 लोकांची नावं जाहीर देणार कधी, कोणत्या तारखेला देणार पैसे ते सर सांगा. पैसे देत नाही. एकदा जाहीर करणं, एकदा यादी जाहीर करणं, चेष्टा लावली आहे शेतकऱ्यांची या मुख्यमंत्र्यांनी. आता कोणत्या विषयाचं काय कळतं हे शोधाचा प्रश्न आहे. अशा रीतीने माझे 3 प्रश्न आहेत. त्यामुळे 3ही प्रश्न आपल्या समोर ठेवले आहे. अजून काय? मच्छीमारांची नुकसान भरपाई वादळाच्या वेळेला ना, त्या वेळेला 16.5 कोटी रुपये आले होते. म्हणजे देणार सांगितले, अद्याप वाटप नाही तेव्हाचे. आणि राऊत म्हणतात काय नाही, मुख्यमंत्री आले, सगळं का आबादी आबाद. अरे काय, या माणूस 5 वर्ष खासदार हो, एक काम केलं काय? आणि राणेंवर बोलतो, त्याला काय हेडलाईन मिळते ना. तुम्हाला पण तो बाय आला काय, राणेंचं नाव घेतलं काय, छपता. पण या माणसाला विचारा, 5 वर्षात केलं काय तू? कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागण्यापलीकडे केलं काय? मी नावं जाहीर करणार थोड्या दिवसांनी. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विकासाला 4 पैसे दिले नाही. एअरपोर्ट 1 मेला, आता बघूया आपण चालू होतोय का. बंद कामं चालू नाही केली. PWDची कामं बंद आहेत, सुरू नाही केली. पर्यटनाची कामं बंद आहेत. पर्यटन मंत्रालय सगळा ती आधी सुरू कर. नवीन निधी देण्याऐवजी तो निधी कुठून आणतात ते आधी समजून घे. दर वर्षाला निधी किती असतो, योजना आधी द्यावे लागतात, मग पैसे द्यावे लागतात. न समजता हे लोक बोलतात. आणि म्हणून मला समजाय हे सगळी माहिती दिली जाते. खासदार विनायक राऊत मला सभागृहातही फसवणूक केलेली आहे. आणि काल माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव आणून दिला नाही. याला कारण आत्ताचं सरकार आहे. मी त्यांचा निषेध करतो. आपल्या वाक्यासारखं ते वाक्य नाही आहे. अजित पवारांचं वाक्य, त्यांचं वाक्य असं आहे की आम्ही पत्र पाठवली, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री असताना पाठवले, मला माहिती आहे. त्यांना भारतरत्न देण्यात यावं. केंद्र सरकारला सांगा त्यांना भारतरत्न देण्यात यावं. असं आहे ते. तुझं माझं असं कधी सभागृहात चर्चेला आल्यानंतर नसतं. सभागृह काय द्यायचं नव्हतं, फक्त चर्चाच करायची होती. आणि तो चर्चेला आलाच नाही. अध्यक्षानेच फेटाळला, नियमात नाही म्हणून. एवढाही मान नाही का सावरकरांना? 50 वर्षाची सह्या झाली स्वातंत्र्यासाठी. आणि तुम्ही काय बाकीचं भारत द्यायचं ते भारत सरकार बघेल. हो म्हणजे
सभापतीने अध्यक्षांनीच नाही आणून दिला, यांनी सांगितलं असणार आणू नका. अहो कुठलाही विषय बाबा ह्या चर्चेला द्या, अनेक जणांची नावं नसतात, त्यांची आपण श्रद्धांजली वाहतो ना. किती जणांची वाहिली श्रद्धांजली? बाळासाहेब ठाकरेंच्या वेळाला वाहिली ना, ते नियमात होतं. काय नाही मी म्हणालो त्याशी, काय म्हणणार, त्या पैशाचं काय झालं नाही. चांदा ते बांधा, आता नवीन योजनामध्ये नवीन पैसे ते कधी येणार? आता योजना कोणती आहे मला माहीत नाही. डिस्नीलँडची आहे का सी वर्ल्डची आहे का रोपवे आहे का अजून कोणती आहे? 5 स्टार हॉटेलाचं मी ऐकलं मंत्र्यांच्या तोंडून. आता तिथे दिवस रात्र काय करणार आहे मला माहीत नाही. फायर साईड सोडून बाकीचं काय? ते 5 स्टार कुठे आणणार? पर्यटनासाठी वेगळा निधी जोपर्यंत येत नाही, आमचा विश्वास नाही, यांचा अभ्यास नाही, यांना माहीत नाही काय करायचं ते. पर्यटन कशाशी खातात तेही माहीत नाही. पर्यटक म्हणून जाता येतं, एन्जॉय करता येतं, पण त्यांच्यासाठी काय करता येतं हा माझा काय अनुभव नाही. पूर्ण करणार उद्धव ठाकरे करा, घोषणा आलेल्या आहेत याच्यामध्ये, करा पूर्ण. तुमच्या मंत्र्यांनी सांगितलंय चांदा के बांधा. काय झालं? शिवसेनेचाच मंत्री ना, काय झालं काय? आता कुठे बिळात गेला तू? चांदा की बांधा. आम्ही आंदोलन करणार, यांना उपासमार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाळणार नाही. मच्छीमारांची यांना समजत नाही, काय करायचंच नाही. हो सरकारला आले कशाला आहेत? मंत्रिपदासाठी आलेत, लोकांना काय द्यायला करण्यासाठी नाही आलेत. एवढं कळतच नाही, समजतच नाही ना त्यांना. आदल्या दिवशी रात्री मुख्यमंत्री शिवसैनिक होणार, लगेच एका रात्रीत विचार बदलला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कधीही बदलू शकतं काय? त्याला पाहिजे तशी. अडचण कसली? लाज वाटते, पद जाईल, सोनिया गांधी काढून टाकतील सपोर्ट. दुसरं काय? सोनिया गांधी पक्षाला दिलेला सपोर्ट काढून टाकतील, मुख्यमंत्री पद जाईल, याचंच आहे, दुसरं काही नाही आहे. भीती तीच आहे. छत्रपती सावरकरांचा प्रस्ताव आणला का सोनिया गांधी नाराज होतील आणि मग नाराज होऊन आपल्याला घरी जावं लागेल. या चिंतेपोटी काल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रस्ताव आणला गेला नाही. ते 3 दिवसा सरकार वाक्य असं होतं कपिल पाटीलचं. माझ्या अगोदर कपिल पाटील बोलले, खासदार तिथले, की उद्घाटन माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे क्रिकेट सामन्यांचं. या सामन्यांचं बक्षीस समारंभ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हणालो की मी माजी मुख्यमंत्र्यांनी मी उद्घाटन केलं. 11 दिवस अजून आहेत देवेंद्र फडणवीस उद्घाटन करायला. 11 दिवसात काही होऊ शकतं. तुम्ही सांगू शकत नाही किती प्रेम जरी असलं उद्धव ठाकरेवर की बाबा हा राहील का, उद्याचं नाही सांगू शकत, कठीण आहे. आणि असलं तरी काय महाराष्ट्राचं काय, मुख्यमंत्री बसत नाही, बोलत नाही, निर्णय घेत नाही, सगळं अजित पवारच घेत आहेत. आनंद आहे बाकीच्या सगळ्यांचा. महाराष्ट्र पुढे नाही मागे चाललाय. काही नाही हो. मी सांगतो काय, 15,000 लाखोनी शेतकरी आहेत. 15,000ची यादी जाहीर केली, ती पण कधी देणार माहीत नाही. अशी काय ही कर्जमाफी असते का? कधी पाहिली आहेत का? कर्जमाफी दिली दुसऱ्या दिवशी वाटप व्हायला पाहिजे. GR वर तारीख नाही अंमलबजावणीची. फसवणुकी पलीकडे हे सरकार काय करत नाही. कोकणात डिजिटल मीडियाचं पर्व आणणारं कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आपला 5वा वर्धापन दिन 1 मार्चला साजरा करत आहे. या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तबगार व्यक्तिमत्वांचा तसेच संस्थांचा स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तसंच नियम मेळावा होणार आहे. या निमित्तानं मुग्धायन ही गाण्यांची मैफल रंगणार आहे.
कोकणला जगाच्या व्यासपीठावर नेणारं कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आपला 5वा वर्धापन दिन मोठ्या दिमागात साजरा करत आहे। पहिली ब्रेकिंग आणि पहिली बातमी म्हणजेच सिंधुदुर्ग लाईव्ह अशी ओळख बनलेल्या सिंधुदुर्ग लाईव्हला विश्वासार्हतेचा नवा मानदंड मिळालाय। जगभरात वाचक तर आहेतच, परंतु युट्यूबचे सबस्क्रायबर्स अल्पावधीतच तब्बल 1.5 लाखांच्या घरात पोहोचले। आमच्या विश्वासार्हतेचं हे जनतेनं दिलेलं प्रमाणपत्र आहे। आज कोकणातल्या वाडी वस्तीवरच्या बातम्या काही क्षणात जगभरात पोहोचवणारं हे चॅनल अनेक क्षेत्रातलं ट्रेड सेटर बनलंय। सिंधुदुर्ग लाईव्हचा 5वा वर्धापन दिन 1 मार्चला होतोय। सायंकाळी 5:30ला या शानदार सोहळ्याला सुरुवात होणार आहे। यावेळी कोकणच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या कर्तबगार व्यक्ती तसेच संस्थांचा स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे। यानंतर कायझन ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते होईल। या समारंभानंतर स्नेह मेळावा पार पडेल। स्नेह मेळाव्यात सारेगम फेम गायिका मुग्धा वैश्यपायन, रूपक वचे, हर्षल काटदरे यांच्या सुरेल गाण्यांची मैफल रंगणार आहे। 1 मार्चला शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट सावंतवाडी इथं होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना आवर्जून सहकुटुंब उपस्थित राहण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्ह टीमनं केलंय। कंटेनर थिएटरला होणारा विरोध हा केवळ विरोधाला विरोध आहे। आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेला विरोध करण्याचा हा डाव आहे। स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी हा विरोध केला जातोय। या विरोधाला आम्ही जुमानणार नाही असा सणसणीत इशारा ॲडव्होकेट परिमल नाईक यांनी विरोधकांना दिलाय। दुसरा कंटेनरचा विषय होता की कंटेनर संदर्भात परत तोच विषय मांडण्यात आला की याची भूमिपूजन केली आणि बाकी इतर जे काही प्रोसेस आहे ती केलेली नाही। भूमिपूजन केलं म्हणजे सगळे प्रोसेस झाले असं नाही। त्याकरता त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा अगोदरच विचार करण्यात आलेला आहे आणि बाकीचे जे कंप्लायन्स आहेत ते कायदेशीररित्या करण्यात येईल। फक्त प्रश्न उपस्थित राहतो की कंटेनरला केवळ विरोध करून, कंटेनरला वारंवार विरोध करून जी संकल्पना माननीय नितेश राणे साहेबांनी आणली त्याला विरोध करण्याचा कुठेतरी विरोधकांचा कयास दिसतोय आणि त्याला आम्ही प्रखरपणे विरोध केला। विरोध करताना आम्ही अशी भूमिका मांडली की मुळात जी करमणुकीची साधनं होती ती बंद आली। उदाहरणार्थ आपल्याकडे नाट्यगृह होतं, चित्रपटगृह होती, ती बंद झाली दुर्दैवाने आणि त्याकरिता सर्व सावंतवाडी आणि सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, नागरिकांना एकतर गोव्याला जावं लागतं किंवा बेळगाव, कोल्हापूर किंवा कणकवलीपर्यंत पोचावं लागतं। तर ती सुविधा आपल्या नागरिकांना मिळावी याकरता माननीय नितेश राणे साहेबांनी इलेक्शनच्या त्या कालावधीमध्ये लोकांच्या आलेल्या तक्रारींचा परामर्श घेताना ही भूमिका स्पष्ट केली होती की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला हे कंटेनर थिएटर जे देवगडसारख्या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहे तर ते आम्ही देऊ। तर त्या धर्तीवर शुभारंभ झालेला आहे, परंतु सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच हे कंटेनर थिएटर केलं जाईल। कंटेनर थिएटरची कन्सेप्ट मुळात समजून घेणं गरजेचं होतं, त्याचा अभाव आज विरोधकांकडून सभागृहामध्ये प्रत्यक्षात निदर्शनास आला। कंटेनर ही सिस्टीम फॉर दी टेम्पररी असते, ती परमनंट नसते आणि आज पर्यटनाच्या दृष्टीने ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जर बघितलं तर कंटेनरची कन्सेप्ट ही अंमलात आणलेली दिसते आणि इट इज व्हेरी इझी अँड फ्लेक्झिबल नेचर असल्यामुळे ती प्रत्यक्ष कार्यान्वित करणे सोपं होतं। तर त्या दृष्टीने आम्ही त्याची भूमिका मांडली आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून ते कंटेनर थिएटर पूर्ण करण्यात येईल। विरोधकांचा विरोध हा केवळ विरोधाला विरोध आहे असंच आतापर्यंत जर बघितलं, कारण ते स्वतः काय करू शकले नाहीत आणि करू शकले नाही निष्क्रियता याच्यावर कुठेतरी पांघरून घालण्यासाठी हा विरोध करताना दिसत आहेत। नक्कीच हा विरोध जर असेल आणि निरर्थक असेल तर दखल घेण्याची काहीच गरज नाही। आम्ही पॉझिटिव्ह आहोत। मी आजच्या एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली की आम्ही फक्त दोन महिने सुद्धा झालेले नाही आहे अखंड। ह्या 2 महिन्यात सावंतवाडी शहरातील नागरिकांकडे जाऊन कानोसा तुम्ही घ्या, तुम्हाला जाणवेल की 2 महिन्यामध्ये सुद्धा आम्ही काय करू शकतो आणि किती लोकांचं समाधान करू शकतो पायाभूत सुविधांच्या दृष्टीने। हे लोकांचं तुम्ही प्रत्यक्षात सुसंवाद साधल्यानंतर लक्षात येईल 2 महिन्यात आम्ही करू शकतो। त्यामुळे लोकांनी नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवून आगामी 2 वर्षासाठी प्रतीक्षा करायला काहीच हरकत नाही। एक तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो
की कोणतीही गोष्ट जनमानसाच्या हिताच्या विरुद्ध, मी नगराध्यक्षांच्या वतीने सांगतोय की कोणतीही गोष्ट जनमानसाच्या हिताच्या विरुद्ध आम्ही जे सत्ताधारी आहोत ती एकही गोष्ट केली जाणार नाही आणि जनता आमच्या पूर्ण बाजूने आहे आणि जनतेला पूर्ण विश्वास आहे. नाही काय माहिती आहे, एक गोष्ट स्पष्ट होते याच्यातून, स्वतः काहीच करायचं नाही आणि जे करतायत ना त्यांना कुठेतरी टीका करायची, विरोध करायचा आणि त्यांना ब्रेक लावण्याचे प्रकार आहेत. मी महनीय इतर नावं घेतली त्यांच्याबद्दल बोलत नाही, परंतु जे सभागृहात आज चाललंय तर हे विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. जनहितासाठी जसे सत्ताधारी असतात त्याच पद्धतीने विरोधकांनी सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन त्याला सहकार्य सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. आम्ही सुद्धा याच्या अगोदर विरोधात होतो, गेली 3 वर्ष आम्ही विरोधात होतो. एकही उदाहरण तुम्हाला मिळू शकत नाही की आम्ही कुठच्या गोष्टीला विरोध केला. तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगावं की आम्ही विरोधाला विरोध करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जी सकारात्मक कामं आहे, जी विकासात्मक कामं आहेत त्या कामांना आम्ही नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि याच्यापुढे सुद्धा त्या पद्धतीनेच काम करणार. नाही नक्कीच, कारण काय एक गोष्ट मी अगदी छातीटोकपणे सांगू इच्छितो की नितेश राणेंनी जी कामं लोकांपर्यंत आश्वासित केलेली आहेत ती परिपूर्णतेकडे नेलेली आहेत आणि देवगड, कणकवली आणि वैभववाडीचा जर आपण विकास बघितला आणखी दुसरं उदाहरणच देण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पत्रकार म्हणून किंवा इतर माध्यमांना हे सगळं माहिती आहे, त्यामुळे दुसरं अन्य उदाहरण देण्याची गरजच नाही आहे. आता काही तांत्रिक गोष्टी किंवा बाबीनुसार फक्त विरोधकांनी याला विरोध करू नये एवढीच सदिच्छा आहे. सावंतवाडीत मनसेतर्फे मराठी भाषा दिनी मराठी स्वाक्षरी स्पर्धेचा अनोखा उपक्रम राबवला. शेकडो जणांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या उपक्रमाला भेट देत कौतुक केलं. आज जागतिक भाषा दिवस, मराठी भाषा दिवस आणि या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने अर्थात कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये हा मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सावंतवाडीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे आणि हा मराठी भाषा दिन साजरा केला जातोय. स्वाक्षऱ्याच्या मराठीमध्ये स्वाक्षरी स्पर्धा घेऊन एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राबवला जातोय. माझ्यासोबत मनसे परिवारचे जिल्हाध्यक्ष राजू कास्कर आहेत. साहेब काय सांगाल, मनसेने नेहमीच मराठी भाषा असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल नेहमीच उचलून धरलेला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज तुम्ही आगळीवेगळी स्पर्धा ही सावंतवाडीमध्ये घेतात, काय सांगाल? आजच्या युवकांमध्ये मराठी भाषा, मराठी सहीच्या संदर्भामध्ये अजूनही जागृती तेवढी झालेली नाही. आज इंग्लिशमध्ये सह्या त्यांना सर्रासपणे मारल्या जातात, त्यामुळे त्यांना जागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष माननीय आशिषजी सुभेदार यांच्या संकल्पनेतून संतोष भैरवकर असतील, शुभम सावंत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही घेत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या स्पर्धा ही घेत असताना उदंड असा प्रतिसाद या युवकांकडून मिळत आहे आणि मराठी भाषा ही कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. कुठेतरी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये एक आदर निर्माण जो युवकांमध्ये होत नाही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वेळी करत आहे आणि मराठीसाठी आम्ही प्रत्येक वेळी आंदोलनं असू द्या किंवा चांगले चांगले उपक्रम असू द्या किंवा स्पर्धा असू द्या आम्ही ते घेत असतो. आजच्या दिवशी पण स्पर्धेला जो सावंतवाडीकर युवकांचा प्रतिसाद मिळत आहे त्याला बघून अजूनही ह्याहून मोठी स्पर्धा भविष्यामध्ये आमच्याकडून वेगवेगळ्या मराठीच्या संदर्भामध्ये घेतल्या जातील असं मी या ठिकाणी नमूद करतो. काँग्रेसची विचारधारा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तळागाळात पोहोचून पक्षाला उभारी देण्याचं काम करणार आहे, तर याची सुरुवात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून करणार असल्याचं मत काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केलंय. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाला लाभलेले आहेत आणि काँग्रेस विचारांचा असणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्नशील असणारे काँग्रेसमध्ये अनेक पदं भूषवलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे माझ्यासोबत आहेत. साहेब, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलकडनं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, काँग्रेसही या सरकारमध्ये आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्यावर देण्यात आलेली आहे. भविष्यात कशी वाटचाल असेल आणि संघटना वाढीसाठी आपण कसा प्रयत्न करणार आहात? सर्वप्रथम मला म्हणायचं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी कालच माझी निवड झाली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब थोरात यांनी तसं मला पत्र दिलेलं आहे. पण सगळ्यात मी जास्त आभार मानतो किंवा मानतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली महत्त्वाची लोक म्हणजे काँग्रेसचे पाईक असलेली
त्याने पहिल्यांदा माझ्यावर विश्वास टाकला. आता त्याच्यात सिनियर दादा परब असतील, साईनाथ चव्हाण असतील, त्याच्यानंतर प्रकाश जैतापकर असतील, दिलीप नार्वेकर असतील, त्याच्यानंतर इर्शाद शेख असतील किंवा असे राजू मसूरकर, अशी अनेक लोक सिंधुदुर्ग जिल्ह्याची जुनी काँग्रेसची मंडळी. आता मी ह्या काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस सोडलं नाही, व्यक्तिप्रेम न पाळता पक्षप्रेम पाळून इथे राहिलेलो. त्यावेळी मी कुठच्या पदावर जाणार ह्या अपेक्षेने राहिलो नव्हतो, पण ह्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, ह्या लोकांनी माझी शिफारस केली आणि मग महाराष्ट्र प्रदेशचे आमचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय राजन भोसले, माजी आमदार चव्हाण साहेब म्हणजे सुभाषराव चव्हाण साहेब ह्यांनी सुद्धा माझ्यावर अतिशय विश्वास दाखवला आणि हे महाराष्ट्र प्रदेशवरनं मला पद दिलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही आहात, आम्ही आहोत किंवा ही सगळी मंडळी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्यांदा काँग्रेस प्रेमी, काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्याच्यानंतर इथं मोठ्या जडणघडणीत आज काँग्रेसची परिस्थिती वेगळी आहे. पण मला एक विश्वास आहे की आम्ही जे 20 वर्ष पक्ष संघटनेचं काम केलं किंवा पक्षाचं काम केलं ते तळागाळात जाऊन काम केलेलं आहे. तळागाळात जाऊन काँग्रेस रुजवायचं कसं हे माझे मार्गदर्शक सगळे जे मगाशी नावं घेतलीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते करणार आहे. आणि माझी तयारी आहे की सातत्याने पक्षाला वेळ देणं, सातत्याने सर्व माझ्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सन्मान देणं आणि हे मी माझ्या त्या पिरियडमध्ये केलेलं आहे. ज्यावेळी कार्यकर्त्याला सन्मान मिळतो, पदाधिकाऱ्याला सन्मान मिळतो, त्याच वेळी आपण पुढे जाऊ शकतो ही मला एक भावना पाठ झालेली आहे. त्यामुळे त्यांना सन्मान देऊनच आपण हा पक्ष पुढे नेणार आहोत. आणि मला ही खात्री आहे की थोडे दिवस आम्हाला स्ट्रगल करावे लागतील, पण या स्ट्रगलमधनं पहिल्यांदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं आम्ही जास्त लीड करून नंतर पुढे मालवणला आपण काम करू शकतो. पण काम आम्ही चारही साईडने करणार, पण सावंतवाडी मतदारसंघाचं काम आम्ही जास्त लीडने न्यायचा प्रयत्न करणार. आणि तसं होईल असं मला कालच्या निवडीनंतर समजलं की जे मला फोन आलेत, काही गोष्टी आलेत, नवीन माणसं आहेत, नवीन माणसं येणार आहेत आपल्याकडे, ती सुद्धा नवीन माणसं घेणार, त्यांना सुद्धा आम्ही सामावून घेणार. आणि प्रत्येक विषय जो जो जिल्हा कार्यकारिणी, जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या पक्षवाढीसाठी, जिल्ह्याच्या संपूर्ण जडणघडणीसाठी जो जो काँग्रेसचा विषय असेल तो जिल्ह्याच्या कार्यकारिणीत ठेवूनच, जिल्ह्याच्या कार्यकारिणीत ठेवून जिल्ह्याच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर हितगुज करून, चर्चा करून, साधक बाधक जी चर्चा झाली त्याच्यातनंच आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं काम करणार आहे. आणि मला खात्री आहे की आम्हाला ह्या गोष्टीत सगळ्यांच्या माध्यमातून हे मला मिळालेलं आहे. आम्हाला यश आहे आणि ते यश काँग्रेसला मिळेल आमच्याकडनं, असं मी 2 मिनिटाचं म्हणतो. साहेब, एक गोष्ट पाहिली तर काँग्रेस जे म्हणजे अगदी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, काँग्रेसची एक झुकती बाजू किंवा जी राहिलेली आहे ती म्हणजे युवक. कारण युवकांचा जो मोठा सहभाग आहे तो काँग्रेस पक्षाकडे आहे. युवक मोठ्या प्रमाणात जर कुठल्या जिल्ह्यात पक्षात असतील तर ते काँग्रेसमध्ये दिसून येतात. या युवकांच्या माध्यमातून काँग्रेस कशी पुढे वाटचाल करणार आहे, काय सांगा? नाही, आता कसं राजकारणाचा मेन गाभा हा युवकच आहे. म्हणजे आताचा युवक तर सुशिक्षित युवक आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वीचा युवक वेगळा होता, त्यांचे विचार वेगळे होते. आताच्या युवकाचे विचार वेगळे झालेले आहेत. तो शिकलेला युवक झालेला आहे आणि युवकांनीच हा पक्ष पुढे भविष्यात चालवला पाहिजे आणि मार्गदर्शन हे सिनियरांकडनं घेतलं पाहिजे, त्यांचे विचार घेतले पाहिजेत. ह्या माध्यमातून आम्ही ते कसे द्यायचं युवकांना हे आम्ही ठरवणार आहोत. त्याच्यानंतर 60 वर्ष ह्या देशावर काँग्रेसने राज्य केलं, पण 60 वर्ष राज्य करत असताना काँग्रेस राज्य करत असताना आपण काँग्रेस खालीपर्यंत आताच्या युवकांपर्यंत नेण्यासाठी फुल कमी पडलेलं आहे. म्हणजे माझं एक सातत्याने कर्तव्य राहील की 60 वर्षात ज्या देशाला काँग्रेसने ज्या देशावर राज्य केलं त्या काँग्रेसची ध्येय, धोरणं ही आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत पोचत नाहीत आहे. आणि पोचवायची असेल तर व्हॉट्सअप याच्या माध्यमातून काही अंशी त्या चुकीच्यात पोचतात. पण स्वतः किंवा आम्ही तशी टीम तयार करून आमच्या काँग्रेसची ध्येय, धोरणं, काम करण्याची पद्धत ह्या देशाला, म्हणजे ज्या पारतंत्र्यातला देश होता त्या पारतंत्र्यातल्या देशाने आज एक जगातलं एक चांगलं नाव कमवलं, ते काँग्रेसच्याच माध्यमातून कमवलं, काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी किंवा काँग्रेसनेच हे या देशासाठी दिलेलं आहे. आणि हे आता काही लोक विसरलेले आहेत, पण ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि काँग्रेसची विचारधारा जी काय असेल ती परत एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही चालू करू असं मला वाटतं. तर हे होते काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसची जी विचारधारा आहे, काँग्रेसचे जे विचार आहेत ते तळागाळातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवणार आहोत आणि काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी तर देणार आहोत आणि याची सुरुवात ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं करणार असल्याचंही मत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन सावजी परबसह विनायक गावात, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी.
कणकवलीतील युरेका सायन्स क्लबच्या वतीनं सायन्स डे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानमध्ये अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। जैवविविधता नोंदवही, पाणथळ जागा, सायन्स डेमो, जैवविविधतेवर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, पथनाट्य आदी माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत साजरा केलेला सायन्स डे सर्वांच्या स्मरणात राहिला। मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसोबत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कणकवलीतील युरेका सायन्स क्लब झटत आहे। विज्ञान आणि पर्यावरण विषयक शालेय जीवनात मुलांच्या मनावर संस्कार बिंबवण्याचं काम युरेका सायन्स करतंय। आम्ही वर्षभरामध्ये जे जे काही उपक्रम राबवतो त्यामध्ये मुलांचं आउटपुट काय आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्कीम सायन्स डेच्या निमित्ताने राबवत असतो। त्याच्यामध्ये फक्त सायन्सशी रिलेटेड नसतात, तर पर्यावरण व इतर विषयांशी पण रिलेटेड असतात। म्हणजे मुलांची क्रिएटिव्हिटी, मुलांची स्क्रिप्ट लिहिण्याची पद्धत, म्हणजे आता इथं मुलांनी जे नाट्य सादर केलं होतं PBRचं, तर त्याचं स्क्रिप्ट, डिरेक्शन हे सगळं मुलांनी केलं होतं। आणि आजचं पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे अँकरिंग करण्यापासून सगळं ते मुलांनी केलं होतं। बालकाव्य वाचन, कविता हे झालं। त्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालं की ह्यामध्ये माझा जो उद्देश होता की मुलांच्या सर्व गुणांना वाव मिळायला पाहिजे आणि आम्ही जे वर्षभरात जे प्रोग्राम राबवले त्याचं नेमकं आउटपुट काय हे मला ह्या वर्षभराच्या या प्रोग्राममधून दिसून आलं, कारण हा आमचा एक वर्धापन। शहरातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानमध्ये युरेका सायन्स क्लबच्या मुलांनी सायन्स डे नुकताच साजरा केला। याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यक्रमाचं आयोजन, नियोजनापासून ते निवेदन आणि आभारापर्यंत सर्व जबाबदारी या छोट्या विज्ञान आणि पर्यावरण प्रेमी दोस्तांनी पार पाडली होती। आमच्या छोट्या बालदोस्ताने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांनी यात सहभाग घेतला। यामध्ये मुलांनी जे प्रेझेंटेशन्स केलेले ते म्हणजे बाहेर जाऊन त्यांनी केलेली ती आम्ही इथे एकत्रितपणे दाखवलं। परत आमच्या मुलांनी जे यश मिळवलं बाहेर, म्हणजे IITला निवड झाली, मेडिकलमध्ये यश मिळवणारी मुलं त्यांचा उल्लेख इथे केला। ते होमी बाबा वैज्ञानिक परीक्षेसाठी त्यांनी ते सादर केले होते आणि त्यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट पण केले होते। त्यांनी सगळं ते PPT प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं आणि त्यांनी म्हणजे सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना नोबेल प्राईज मिळाले होते। या निमित्ताने पूर्ण इंडियात हा सायन्स डे सेलिब्रेट करतो। मी वेटलँड्स आणि डॉक्युमेंटेशन कमिटीच्या वतीने वेटलँड्सवर अवेअरनेससाठी प्रेझेंटेशन दिलं। मी या मुवमेंटमधला एक व्हॉलंटियर होते। मी सगळ्यांना अपील केलं की तुम्ही मला याच्यात जॉईन व्हा। पथनाट्य, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आणि लेक्चरच्या माध्यमातून या मुलांनी लोकजैवविविधता, पर्यावरण याबाबत जनजागृती केली। PBR वरती लेक्चर दिलं आणि हे सांगितलं की PBR म्हणजे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड, हे प्रत्येक गावागावाने आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे। आणि मी पथनाट्य पण केलं, त्याच्यात पथनाट्यामध्ये मी माझा रोल चांगल्यापणे केला। छोट्या मुलांनी साजरा केलेल्या सायन्स डेला पालक आणि सुजाण नागरिकांचीही चांगली उपस्थिती लाभली होती। पालकांनी मुलांच्या सृजन कलेचं मनापासून कौतुक केलं। आणि त्याला होमी बाबा बालवैज्ञानिक गोल्ड मेडल सुद्धा मिळाले। तर सायन्स डेमुळे खूप मुलं पुढे येऊ शकतात की ते आपली कल्पनाशक्तीने वेगवेगळे प्रयोग करतात, बाकीच्या मुलांना त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे। पालकसुद्धा यामुळे आपल्या मुलांना नक्कीच इथे पाठवतील आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत कायझन ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। सिंधुदुर्ग लाईव्हच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या वेळी 1 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट इथं हा सोहळा पार पडणार आहे। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत कायझन ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं गणेश चतुर्थीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 500हून अधिक गणेश भक्त यात सहभागी झाले होते। एकापेक्षा एक सरस दिखावे स्पर्धकांनी साकारले होते। या स्पर्धेत प्रभू केळुसकर कुटुंबीय कुडाळ यांनी प्रथम
वावडे परिवार सिंधुदुर्ग नगरी यांनी द्वितीय क्रमांक, तर नाणेरकर चांदेलचा राजा देवगड यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. तर उत्तेजनार्थ क्रमांक विनायक पारकर वरेरे देवगड, बाबू मेस्त्री लोरे वैभववाडी, श्रीकांत रावराणे आचिरणे वैभववाडी, समीर परब सुकळवाड ओरोस, स्नेहल धुरी साळगाव कुडा, डॉक्टर चंद्रशेखर परब मालवण, दादू गोवेकर तारकर्ली मालवण, सावंत बंधू निरवडे सावंतवाडी, मुकुंद परब सोनुर्ली सावंतवाडी, विभागून महादेव मांजरेकर पेंडूर वेंगुर्ला, पुरुषोत्तम गावडे बांदा यांनी पटकावलाय. प्रथम विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम, द्वितीय विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम, तृतीय विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक बी.व्ही. मालवणकर यांनी केलं. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग लाईव्हच्या 5व्या वर्धापन दिनी 1 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी येथील शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट इथं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व विजेत्यांनी बक्षीस वितरण समारंभास आपल्या कुटुंबियासमवेत उपस्थित राहावे असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी 023 63 272 191 77 200 96 037 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. युवा रक्तदाता संघटनेतर्फे सावंतवाडीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद मिळाला. युवकांमध्ये रक्तदानाबद्दल जागृती व्हावी यासाठी देव्या सूर्याजी ग्रुपच्या रक्तदाता संघटनेतर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. शेकडो युवा रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केलं. अनेक तरुणांना त्यांनी व्यसनापासून होण्याचा प्रयत्न करून ह्या आपल्या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आज फार मोठ्या प्रमाणावर एक सावंतवाडीतला एक मोठा ग्रुप म्हणून आज नावात आले. ते तरुण रुग्णांना त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं आणि रक्तदाते अनेक सावंतवाडीतले अनेक रक्तदाते जे रक्त द्यायला नेहमी घाबरत असतात, काही तरुण भीती वाटत असते, यांना रक्त देण्यास प्रवृत्त करून अनेक रक्तदाते आज त्यांनी सावंतवाडीत निर्माण केले आणि अशा प्रकारचे एक स्तुत्य उपक्रम आज ते सातत्याने राबवत असतात आणि त्यांच्या कार्यास माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील, संजू विरनोडकर, संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, उपाध्यक्ष अर्जित पोकळे, अमेय मोघे, अनिकेत पाटणकर, गुरुप्रसाद चिटणीससह युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यंग जनरेशन म्हटलं की यंग जनरेशनकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो थोडासा वेगळा असतो की एक बेरोजगार असलेली वाया गेलेली पिढी म्हणून या यंग जनरेशनकडे सहसा पाहिलं जातं. मात्र या सर्वाला अपवाद ठरली आहे ती देव्या सूर्याजी ग्रुपची सर्व टीम आणि युवा रक्तदाता संघटना, ज्यांनी युवकांना एक वेगळा संदेश युवकांनी घालून दिलेला आहे.
समाजसेवेचा असेल, रक्तदानाचा असेल, असे अनेक संदेश या ग्रुपने घालून दिलेले आहेत. आणि आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या संघटनेमार्फत, या ग्रुपमार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि शेकडो युवक जे अगदी 30 वयापर्यंत असलेल्या शेकडो युवक या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी रक्तदान केलेलं आहे. माझ्यासोबत दिव्या सूर्याची आणि त्यांची टीम आहे. काय सांगाल, आज या तुमच्या ग्रुपमार्फत वेगवेगळे उपक्रम असतील राबवले जातात, सामाजिक जे काही गोष्टी असतात त्या केल्या जातात, आपला पुढाकार नेहमी यामध्ये असतो. आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि शेकडो युवक, विशेषतः विद्यार्थी असतील, ते ह्या शिबिरामध्ये सहभागी झालेले. काय सांगतो? आमचा मुळात मुख्य हेतू असाच आहे की युवक जे आज भरकटलेली पिढी आपण जी म्हणतो त्यांना कुठेतरी एक योग्य दिशा द्यायची, जशी आम्हाला या ठिकाणी मिळाले. समाजकारण करण्याच्या माध्यमातून एक समाजाप्रती काहीतरी देणं लागतं, या हिशोबातून आम्ही या ठिकाणी ही चळवळ उभी करत आहोत. निश्चितपणे युवकांचं मोलाचं सहकार्य आहे आणि या निमित्तानं ही आमची सुरुवात आहे. हा एक कॅम्प आहे. ह्याच्या अगोदर आम्ही व्हॉट्सअप असून दे, फेसबुक असून दे, या माध्यमातून जे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे रक्तदाते आहेत त्यांची लिस्ट आमच्याकडे आहे. ज्या ज्या गरजू रुग्णांना त्या ठिकाणी रक्त लागतं त्यावेळी आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकांना मेसेज करत असतो आणि त्यातून आम्हाला जो योग्य जो रक्तदाता आहे तो मिळतो आणि त्यातून आम्ही त्या रुग्णांची आम्ही सोय करत असतो. अशा रीतीने आमचं काम गेले 6-7 महिने चालू आहे. त्यातून ही संघटनेचा उदय झालेला आहे आणि हा पहिला ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात आम्ही या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. नेहमीच असाच प्रयत्न राहील. निश्चितपणे हे आम्ही सुरुवात केलेली आहे. एक मगाशी मी प्रास्ताविकात म्हटलं की आमचं छोटंसं रोपटं आहे. युवकांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो, या आमच्यापर्यंत संपर्क साधा, आमच्याबरोबर या. एक चांगलं काम, एक विधायक काम, रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. निश्चितपणे तुमचं छोटंसं या ठिकाणी योगदान निश्चितपणे एका रुग्णाचं आयुष्य, रुग्णाचं जीवन वाचवू शकेल. निश्चितपणे तुमचं आयुष्यात तुम्हाला एक चांगला आशीर्वाद त्या रुग्णाच्या माध्यमातून मिळेल अशी सर्व युवकांना मी या ठिकाणी आवाहन करतो. व्हॉट्सअप, फेसबुकचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत, तर फायद्यांचा विचार करा, तोटे बाजूला ठेवा आणि आमच्याबरोबर या. निश्चितपणे यातून आम्ही एक वेगळं काम, एक वेगळी ओळख, एक वेगळी चळवळ या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरातून आम्ही सुरू करत आहोत. आपल्यासोबत या संघटनेचे संस्थापक आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे उपक्रम राबवले जातात ते म्हणजे या संस्थेचे संस्थापक दुर्वेश उर्फ दिव्या सूर्याजी माझ्यासोबत आहेत. दिव्या, काय सांगशील, या संघटनेमार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. आज पहिल्यांदाच रक्तदान शिबिरासारखा एक मोठा कार्यक्रम राबवला गेला आणि शेकडो युवक, विद्यार्थी असतील यामध्ये सहभागी झाले आणि हे पहिल्यांदाच घडलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे कॉलेजवरील युवक आहेत ते पहिल्यांदा रक्तदान करण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्यासाठी आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो या हेतूने आम्ही, आमची संघटना आणि आमची सर्व टीम आम्ही काम करत असतो, कार्य करत असतो. तर आता आजचा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे तो कसा आहे की एक विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबद्दल एक भीती निर्माण होते की रक्तदान करताना काहीतरी आपलं होईल, आपल्या शरीराला इजा होईल किंवा साईड इफेक्ट होतील. ह्या हेतूने कोणी पुढे येत नाही, पुढाकार घेत नाही. तर ती एक त्यांची भीती जावी मनातून, या हेतूने आम्ही आज सर्व एक भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक विद्यालयाचे विद्यार्थी, पॉलिटेक्निकचे कॉलेजचे विद्यार्थी, त्यानंतर फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी यांची आम्ही आज नोंद करून घेतली आणि त्यांना एक कन्सल्टिंग केलं आणि त्याप्रमाणे मग ते आज भरपूर संख्येने आज रक्तदान करण्यासाठी बऱ्यापैकी विद्यार्थी जमले आणि त्यांच्याने आम्ही आज रक्तदान शिबिर करून घेतलं. याप्रमाणेच आम्ही सर्व कोणत्याही प्रकारे कोणाकडे काही संकट प्रसंग कोणताही आम्ही कधी रात्री अपरात्री हजर असतो. आमच्यापर्यंत जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही मदत करतो. संपूर्ण टीम आमची त्या कार्यात सक्रिय असते. त्याप्रमाणे आम्ही कार्य करत असतो. कोणताही अपघात असो, कुठे काही रात्री अपरात्री कोणताही कोणावरही प्रसंग घडो त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि आमच्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही कार्य करतो. याप्रमाणे आमचं कार्य चालू असतं आणि परमेश्वरच ते घडवून घेतो आमच्या हातून कार्य. तरी सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटना ज्यांच्या माध्यमातून आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि शेकडो युवक रक्तदानासाठी जे विशेष करून शालेय विद्यार्थी, कॉलेजवरील विद्यार्थी जे आहेत त्यांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि एक समाजाचा आपण देणं लागतो या स्तुत्य भावनेतून हे सर्व युवक एकवट होऊन जो रक्तदानाचा शिबिर त्यांनी आयोजन केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी देखील म्हटलेलं आहे. कॅमेरामन सामाजिक परबसह विनायक गावत, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती की लाज? खासदार नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल. कंटेनर थिएटरला होणारा विरोध जुमानणार नाही, ॲडव्होकेट परिमल नाईक यांचा विरोधकांना इशारा. आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या बाप्पा मोरया गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर. 1 मार्च रोजी होणार बक्षीस वितरण. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.